नमस्कार. महाराष्ट्र स्टेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी अकाउंटिंग ह्या सब्जेक्ट पासून आपली म्हणजे अकाउंटन्सी जे आहे, अकाउंट्स जे सब्जेक्ट आहे आपल्याला, आपण 11वी 12वी बीकॉम एमकॉम सगळीकडेच आपण हे सब्जेक्ट शिकलेला आहे फ्रेंड्स. पण मी हे जे विषय आहे या विषयाने सुरुवात का करत आहे तर तुम्हाला सांगते, तुम्ही कोणत्याही स्टेजमध्ये असाल, तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये असाल, तुम्ही 12thला असाल, 11thला असाल, किंवा तुम्ही MBA करत असाल, MCOM करत असाल, किंवा सेट नेटची प्रिपरेशन करत असाल, हे सर्वात महत्त्वाचा असा आपला कॉमर्सचा विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, इंटरव्ह्यू फेस करता, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपल्याला अकाउंटवरती येतात. त्यासाठी मी ह्या विषयाला निवडलेला आहे. आणि आपण खूप सरफेस लेवलवरती पण एकदम जरी लवकर जरी करत असेल, कारण आपण खूप वेळेस ह्या गोष्टी थ्रू गेलेले आहोत, म्हणून मी तितके डीप मध्ये जाणार नाही. पण तुम्हाला न समजल्यासारखं किंवा तुम्हाला समजलं नाही असं वाटणार देखील नाही, किंवा तुम्हाला बेसिक पासून या ठिकाणी शिकवलं पण जाईल आणि तुम्हाला असं वाटणार पण नाही की खूप डीप पण जातो. असं बॅलन्स करून एकदम सरफेस लेवलवरती मी जरी शिकवत असेल, पण हे इतकं तरी आपल्याला आलंच पाहिजे, इतकं तर माहीत असायलाच पाहिजे. आणि इतक्यापासूनच बेसिक्स आपण स्ट्रॉंग करणार आहोत, जे की मी सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले की आपल्याला बेसिक वरती काम करून आपली प्रगती करायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर एक डेफिनेशन आहे. हे डेफिनेशन आपल्याला सर्वांना माहीत असायला पाहिजे आणि सांगता पण आली. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंगची कोणी डेफिनेशन विचारलं कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये आपण गेल्यानंतर, तर त्या ठिकाणी कॉमर्स आफ्टर ग्रॅज्युएशन जर तुम्ही इंटरव्ह्यू फेस करत असाल किंवा नेट सेटच्या नंतर कुठेही, तर ॲज अ बिईंग अ कॉमर्स स्टुडंट आपल्याला हे माहीत असायला पाहिजे, हे अकाउंटिंगची डेफिनेशन. तर या ठिकाणी हे तुम्ही लिहून घ्या, कुठेतरी नोट करून ठेवा, चांगले नोट्स एकत्र ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे इंटरव्ह्यूला जाते वेळेस किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही काही करते वेळेस तुमच्याकडे एक इम्पॉर्टंट अशा गोष्टींची किंवा जे काही पॉइंट्स आहेत त्यांचं एक तुमच्याकडे लिखित एक स्वरूपामध्ये डॉक्युमेंट असायला पाहिजे, एक नोट्स असायला पाहिजेत. तर हे बघा, अकाउंटिंग काय आहे. तर अकाउंटिंग या ठिकाणी अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, मेजरिंग, रेकॉर्डिंग अँड कम्युनिकेटिंग द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द इकॉनॉमिक इव्हेंट्स ऑफ अन ऑर्गनायझेशन टू द इंटरेस्टेड युजर्स ऑफ सच इन्फॉर्मेशन. तर हे जे डेफिनेशन आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आपण म्हणतो रेकॉर्डिंग म्हणजे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत, कोणत्याही बिझनेसेसमध्ये जे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत, बिझनेस ट्रान्झॅक्शन्सपेक्षा जे आपल्या खात्यावर इम्पॅक्ट करतात, प्रॉफिट लॉस वरती इम्पॅक्ट करतात, असे मॉनिटरी जे की पैशाच्या स्वरूपातले जे ट्रान्झॅक्शन्स असतात बिझनेसशी रिलेटेड, ते आपण काय करतो, रेकॉर्ड करतो, त्याला समराईज करतो, त्याला क्लासिफाय करतो. आणि याच्यापूर्वी सुद्धा जर तुम्हाला खूप डिटेलमध्ये हे अकाउंटिंगची डेफिनेशन आणि अकाउंटिंग सायकल शिकायचं असेल तर तुम्ही अकाउंटिंगचे जे प्लेलिस्ट आहे त्यामधून तुम्ही कव्हर करू शकता. त्या ठिकाणी म्हणजे सगळ्यात एक बिझनेस ट्रान्झॅक्शन, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, सिस्टमॅटिक वे ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. अँड काय त्यामध्ये प्रोसिजर्स येतात, म्हणजे रेकॉर्डिंग, त्यानंतर समरायझिंग, क्लासिफाईंग, आयडेंटिफाईंग, इंटरप्रेटिंग, अनालायझिंग, हे सगळे गोष्टी आपण करतो. कशासाठी, म्हणजे युजर्सला माहिती देण्यासाठी. त्या म्हणजे आपल्याला किती फायदा झाला, किती नुकसान झालं, आपलं फायनान्शियल स्टेटस काय आहे, आपली कंपनी ग्रोथ करत आहे न करत आहे, नेटवर्थ किती आहे, प्रॉफिट लॉस, आपलं फायनान्शियल पोझिशन आणि आपलं स्टेटस काय आहे हे समजून घेण्यासाठी. आणि खूप काही गोष्टी आपल्याला आठवण राहत नाहीत. आणि बिझनेस म्हणल्यानंतर खूप काही गोष्टी, खूप काही इव्हेंट्स, खूप काही ट्रान्झॅक्शन्स येतात, त्याला लिहून ठेवणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपण काय करतो, अकाउंटिंग करतो. हे तर बेसिक झालं. म्हणजे मग त्यामध्ये बुक किपिंग आहे, म्हणजे सिस्टमॅटिक वे ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे बुक किपिंग झालं. आणि त्यानंतर आता सगळ्यात अगोदर आपल्याला अकाउंटिंगची डेफिनेशन पाठ करून ठेवायची आहे, सांगता आलं पाहिजे त्या पद्धतीनं. म्हणजे अकाउंटिंग काय आहे, सिस्टमॅटिक वे ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स and it is the process of recording, classifying, summarizing, interpreting, analyzing the business transactions for the use of and for the users and to the users. अशा पद्धतीनं
त्या म्हणजे इंटरप्रेट करतो, जे काही आपण इंटरप्रेट करतो ते सगळे डेटा कशासाठी, म्हणजे युजर्ससाठी आपल्याला देण्यासाठी, जे कुठले या ठिकाणी दिलेलं आहे की इंटरेस्टेड युजर्स, आता स्टेक होल्डर असू दे, शेअर होल्डर्स असू दे, त्यांच्यासाठी. तर हे झाली अकाउंटिंगची आपली साधी सरळ सोपीशी, म्हणजे एक आपल्याला ज्या पद्धतीनं माहिती आहे त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी अकाउंटिंग हे समजून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे अकाउंटिंगची डेफिनेशन झाल्यानंतर याच्यासोबत तुम्हाला पुढे खूप काही गोष्टी येणार आहेत. म्हणजे बुक किपिंग म्हणजे काय विचारू शकतात, डबल एंट्री बुक सिस्टीम म्हणजे काय, तुम्हाला ते माहीत असायला पाहिजे. सगळीच गोष्टी आपल्याला थोडे थोडे माहीत असायलाच पाहिजे फ्रेंड्स. तर आता आपण कॉमर्स बॅकग्राऊंडला बिलॉंग करतो, तर बुक किपिंग, नंतर अकाउंटन्सी म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंट्स म्हणजे काय, हे छोटे जे बुक किपिंग म्हणल्यानंतर आपण कशासाठी, ओनर्ससाठी. आता हे जे काही अकाउंटिंग करायलो कॉमर्समध्ये, अकाउंटिंग कशासाठी करतो, ओनर्स आहे, मॅनेजमेंट आहे, इन्व्हेस्टर आहे, क्रेडिटर, कस्टमर्स, गव्हर्नमेंट, लेंडर्स, डेव्हलपमेंट, जे काही डेव्हलपमेंट करण्यासाठी जे अथॉरिटी आहेत, ह्या सगळ्यांना आपली कंपनी कसं काम करायले याची माहिती पाहिजे त्यांना. आणि जेव्हा आपण फायनल अकाउंट करतो त्यामध्ये हे शिकतो की फायनान्शियल पोझिशन जे आहे, आपले ॲसेट्स किती, लायबिलिटीज किती आहे, प्रॉफिट लॉस अकाउंटवरती समजतं की आपलं प्रॉफिट किती झालं, नेट प्रॉफिट किती आहे, ग्रॉस प्रॉफिट किती आहे. तर हे सगळे गोष्टी आपण समजून घेण्यासाठी काय करतो, बेसिकली बुक किपिंग करतो, अकाउंटिंग करतो. तर यामध्ये मग डबल एंट्री बुक सिस्टीम म्हणजे काय हे पण तुम्हाला विचारू शकतात. तर डबल एंट्री बुक सिस्टीम हे पण तुम्हाला या ठिकाणी मी घेतले नाही स्लाइड, पण ते दोन ऍस्पेक्टला आपण ज्या ठिकाणी रेकॉर्ड करतो, डेबिट आणि क्रेडिट फॉर्म मध्ये, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण जनरल एंट्रीज मध्ये शिकलेलो आहोत आणि पुढची क्लासेस मी जनरल एंट्रीवरती बनवणार आहे. कारण कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला जनरल एंट्री विचारलं जात आहे. आणि ते जर तुम्हाला बेसिकच येत नाहीत, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटच माहित नाहीत, तर तुम्हाला काय म्हणून नोकरी द्यायचं. तुमचे डिग्री आणि पेपर, डिग्री इज जस्ट पीस ऑफ पेपर. युअर ॲटिट्यूड, युअर नॉलेज, युअर स्किल्स शोज हाऊ द पर्सन यू आर अँड हाऊ एज्युकेटेड यू आर. असं सगळीकडे आपल्याला गोष्टी पसरत चाललेत फ्रेंड्स. सगळ्यांना माहिती झाले की डिग्री पाहू नका, आता स्किल्स बघा, नॉलेज बघा, नॉलेज टेस्ट करा. तर आपल्याला रेकॉर्डिंग ऑफ टू ऍस्पेक्ट्स ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, डबल एंट्री बुक सिस्टीम काय आहे, म्हणजे आपण रेकॉर्डिंग ऑफ टू ऍस्पेक्ट्स ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द फॉर्म ऑफ डेबिट अँड क्रेडिट. म्हणजे कोणत्या तरी बुक्समध्ये आपण डेबिट आणि क्रेडिटच्या फॉर्ममध्ये जे एंट्री करतो त्याला डबल एंट्री बुक सिस्टम म्हणतो. म्हणजे एवढी ट्रान्झॅक्शन्स हॅज इक्वल फोल्ड इफेक्ट्स अँड वन अकाउंट इज डेबिटेड देन अनदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. अशा पद्धतीनं, म्हणजे जर एक अकाउंट डेबिट होत असेल तर दुसरं अकाउंट नक्कीच क्रेडिट झालं पाहिजे. ते इक्वल अँड अपोजिट डिरेक्शन मध्ये एकमेकाला अपोजिटली ते एकमेकाला अफेक्ट करतात, डेबिटेड आणि क्रेडिटेड. तर हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आता मी जसं तुम्हाला सांगायले की एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड इक्वल इफेक्ट्स दॅट अफेक्ट्स वन अकाउंट अफेक्ट्स अनदर अकाउंट इन अपोजिट डिरेक्शन. तर हे डबल एंट्री बुक सिस्टीम आहे. मी याच्यावरती स्लाइड किंवा याच्यावरती लिहून घेऊन पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. या ठिकाणी मी अकाउंटिंगसाठीच या ठिकाणी अकाउंटिंग काय आणि त्यालाच टच केलेलं आहे. पण आपण पुढे पुढे थोडंसं डीपली या ठिकाणी आपण जाऊयात. आणि अकाउंटिंगचं फादर कोण आहे, म्हणजे लुका दी बार्गो पॅसिओली. या ठिकाणी लिहून देते मी तुम्हाला या ठिकाणी. तर आपल्याला माहित असायला पाहिजे की अकाउंट्सचं जे फादर आहे ते कोण आहे, आणि तेच डबल एंट्री बुक सिस्टीमचे सुद्धा फादर आहेत, लुका डी बार्गो. एक मिनिट फ्रेंड्स, लुका दी बार्गो पॅसिओली. हे डबल एंट्री बुक सिस्टीम याचा शोध हे कधी लावलेले आहेत, 10 नोव्हेंबर. तुम्हाला कदाचित माहित पण असेल, तरी या ठिकाणी मी हे एक माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे. 1494 या दरम्यान. आणि हे कोणाचे फेलो होते, कोणासोबत राहत होते, तर खूप विद्वान, ब्रिलियंट, इंटेलेक्च्युअल लेवलवरती प्रत्येक गोष्टीमध्ये मास्टर माइंड असलेले कोण, लिओनार्डो दा विंची, जे मोनालिसा पेंटिंग तयार केलेले आहेत ते प्रत्येक रूपातून, म्हणजे तसा मास्टर माइंड किंवा त्या पद्धतीची मास्टरी प्रत्येक फील्डमध्ये अचीव केलेला तो खूप अतिशय विद्वान असा एक हिस्ट्रीमध्ये एक फिलॉसॉफर होते, ते आर्किटेक्चर होते, म्हणजे आर्टिस्ट होते खूप. म्हणजे आता मोनालिसा पेंटिंग आपण सगळ्यांना माहिती आहे.
तर लिओनार्डो दा विंची सोबत हे राहत होते आणि त्यांनी सुद्धा हे जे अकाउंटिंग सिस्टीम आहे ते शोधून काढलेत. तर फ्रेंड्स चला, अकाउंटिंग झालं. आता अकाउंटिंग आणि अकाउंटिंगचे किती 3 प्रकार आहेत. अकाउंटचे प्रकार वेगळे. अकाउंटचे प्रकार म्हटल्यानंतर आपण म्हणतो पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. ते अकाउंटचे प्रकार झाले. कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला. हे झाले अकाउंटिंग. हे काय आहे? अकाउंटिंगचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरा आहे कॉस्ट अकाउंटिंग, तिसरा आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. असे तर खूप जास्त लेवलवरती अकाउंटचे प्रकार पडतात, पण आपल्याला मेनली 3 प्रकार बघायचे आहेत फ्रेंड्स. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगू शकते मी. म्हणजे जे काही रेशो अनालिसिस वगैरे आहे ते जेव्हा आपण अभ्यास करतो ते मॅनेजमेंट अकाउंटिंगशी येतं. आणि जेव्हा कॉस्ट अकाउंटिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग वगैरे अभ्यास करतो, बजेटरी कंट्रोल वगैरे, ते कॉस्ट अकाउंटिंग सोबत येतं. आणि फायनान्शियल अकाउंटिंग म्हणल्यानंतर प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंट, आपलं प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, म्हणजे फायनल अकाउंट जेव्हा आपण करतो अभ्यास, तर ते फायनान्शियल अकाउंटमध्ये फंड फ्लो, कॅश फ्लो, हे सगळे गोष्टी जेव्हा आपण अभ्यास करतो ते फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये येतं. तर अकाउंटिंगची डेफिनेशन झाली, अकाउंटिंगचे प्रकार झाले. आता या ठिकाणी बेनिफिट्स बघा, अकाउंटिंगचे काय फायदे आहेत. तर जस्ट या ठिकाणी एक रीडिंग करून घेऊयात आपण. मॉनिटरिंग फायनान्शियल हेल्थ, म्हणजे फायनान्शियल पोझिशन कसं म्हणजे मॉनिटर करण्यासाठी. मॉनिटरिंग बिझनेस ग्रोथ, मॉनिटरिंग फायनान्शियल हेल्थ, मॉनिटरिंग बिझनेस ग्रोथ, पर्सनल डिझाईन, पर्सनल डिसिजन्स, जे काही आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं, कुठे इन्व्हेस्ट नाही करायचं, किती प्रॉफिट, किती लॉस, कोणासोबत टाईप करायचं, हे सगळे काही डिसिजन्स असतील ते. क्रिएट अँड कंट्रोल बजेट्स, नंतर फ्युचर रिकव्हरी, आणि द मेन बिझनेस परचेस डिसिजन जे आहे, तर बिझनेसचे परचेस डिसिजन्स काय आहेत, आणि ऑडिट वगैरे. तर या ठिकाणी मी हे घेतलेलेच, या ठिकाणी हे 9वा पॉईंट आहे फ्रेंड्स. तर अशा पद्धतीने हे काय आहेत, बिझनेसचे काही बेनिफिट्स आहेत अकाउंटिंगचे, जे की आपल्याला नेहमीपासून माहित आहे. आता अकाउंट काय आहे, तर अकाउंट इज, आता या ठिकाणी अकाउंटिंग म्हणजे काय विचारलं नाही, अकाउंट काय आहे फक्त, कारण आपल्याला पुढे अकाउंटचे सुद्धा प्रकार बघायचे आहेत. आपण अगोदर अकाउंटिंग हे सब्जेक्ट आणि त्याचे डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स पाहिलोत. आता अकाउंटची डेफिनेशन काय आहे. अकाउंट इज अ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. अकाउंट काय आहे, एक सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. तर या ठिकाणी टाइप्स ऑफ अकाउंट बघा, आपल्याला जी की सर्वांना माहिती आहे, हे आपण फक्त एकदा गो थ्रू करायलोत. आणि म्हणजे एकत्र जेव्हा आता हे अकाउंटिंगची सिरीज कंटिन्यू चालत राहील, तर असं वाटू नये की आपलं बेसिक सुटलेलं आहे, म्हणून फक्त हा विषय या ठिकाणी आहे. टाइप्स ऑफ अकाउंट म्हणल्यानंतर 2 टाइपचे अकाउंट्स आहेत, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. आणि पुन्हा पर्सनल अकाउंटमध्ये नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, पर्सनल अकाउंट, आणि पुन्हा त्यामध्ये नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. आणि इम्पर्सनल अकाउंटमध्ये रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर बेसिकली आपण यांना असं सुद्धा म्हणतो की हे इम्पर्सनल अकाउंट म्हणत बसत नाही जास्त वेळेत. टाइप्स ऑफ अकाउंट म्हणल्यानंतर पर्सनल अकाउंट एक म्हणतो, आणि दुसरा रिअल अकाउंट म्हणतो, आणि तिसरा नॉमिनल अकाउंट म्हणतो. तर या ठिकाणी टाइप्स ऑफ अकाउंटमध्ये आपल्याला समजलेलं आहे. तर हे जे आहे कंटिन्युअसली पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाइप्स ऑफ अकाउंट पासून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत लगेच भेटेन. आणि हे सिरीज तुम्हाला कंप्लीट करायची आहे, म्हणजेच तुमचं बेसिक स्ट्रॉंग होईल आणि खूप काही कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि मध्येच गॅप जर आला तर पुढच्या गोष्टी समजणार नाहीत. हे फ्लो जे आहे, हे फ्लोला आपल्याला तुटू द्यायचं नाही. तर या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटमध्ये मी घेतलेला आहे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. आणि रिअल अकाउंटमध्ये पुन्हा 2, टँजिबल रिअल अकाउंट अँड इनटँजिबल रिअल अकाउंट. त्याच पद्धतीने पर्सनल अकाउंटमध्ये कोणते कोणते येतात, सगळ्यात अगोदर नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. आपल्याला हे सगळे गोष्टी असं सांगता आलं पाहिजे, कोणी विचारलं तर लगेच सांगता आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे तयारी करायचं आहे. आता हे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट का आणले मी या ठिकाणी, तर या ठिकाणी आपल्याला हे सगळे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट वगैरे समजून घेऊन आपल्याला नंतर टाइप्स ऑफ अकाउंट मध्ये गोल्डन रूल्स शिकायचे आहेत, कारण आपल्याला पुढे जनरल एंट्रीज शिकायचं आहे फ्रेंड्स. तर कंटिन्यू सिरीजला स्टार्टिंग पासून जुडून राहा आणि चॅनलशी जुडून राहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.